नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं भारतीज किचनमध्ये। आपण बनवतोय राजमा मसाला। तर त्यासाठी बघा मी वाटीभर राजमा भिजवला होता रात्री। तो मस्त भिजला, एक 8-9 तास भिजला तो। आता आपण याला शिजत घालूया कुकरमध्ये। राजमा शिजवताना चिमूटभर मीठ घालूया त्याच्यामध्ये आणि कुकरला 3 शिट्ट्या करून घेऊ। ग्रेव्हीसाठी मी 1 टमाटा, 5-7 काजू, 2 हिरव्या मिरच्या आणि पुदिन्याची 5-6 पानं घेतली आहेत। आपण त्याला मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेऊया, तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होतील। वाटण झालंय आपलं, कुकरच्या शिट्ट्या झाल्या 3 आपल्या। आता बघूया राजमा कसा शिजलाय ते। राजमा मस्त शिजलाय। आता आपण फोडणीची तयारी करूया। तर फोडणीसाठी बघा मी तेल घातले, अंदाजे कमी जास्त तुमच्या घाला तुम्ही। इथे मी जिरे, मोहरी, 2 तेजपत्त्याची पानं, एक अर्धा इंच दालचिनी, एक हिरवी वेलची घालून फोडणी केली आहे। आणि हे मी मध्यम आकाराचे 2 बारीक कांदे चिरून घेतले होते आणि चमचाभर आलं लसूण पेस्ट मस्त भाजून घेऊया। पिवळसर रंगावर आले। याच्यामध्ये आपण ग्रेव्ही घालूया। काजू टोमॅटोची ग्रेव्ही चांगली हलवून घेऊ। हे बघा तेल सुटायला लागले। याच्यामध्ये आता आपण काही मसाले घालूया। मी गरम मसाला नाही घालणार आहे याच्यामध्ये, कारण आपण फोडणीला खडे मसाले घातलेत। 1 चमचा धना पावडर, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद घातली आहे मी आणि 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट घातले मी याच्यामध्ये। मस्त हलवून घेऊ याला। मसाले मिक्स झाले, थोडे भाजले की आपण याच्यामध्ये थोडं दही घालूया। 3 चमचे दही घातले मी, छोटे चमचे घट्ट दही घालायचं। दही घालून परत एकदा मसाला चांगला परतून घ्यायचा। हे बघा तेल सुटले। आता राजमा घालूया। राजमा घातला, आता ह्याला हलवूया थोडं आणि थोडं मीठ घालायचं, कारण राजमा शिजताना आपण मीठ घातलंच होतं। तर आता याला थोडं झाकून ठेवूया मंद गॅसवर, म्हणजे मसाले आतल्या चांगले शिजतात। हे बघा चांगलं शिजतंय हे बारीक गॅसवर। आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि अजून 1-2-3 मिनिटं याला झाकून ठेवूया। हे बघा मस्त छान शिजलाय आपला राजमा मसाला। आता गॅस बंद करूया। बघा ग्रेव्ही किती छान झाली आहे याची। आणि थोडं थंड झाल्यावर याला अजून थोडा घट्टपणा येतो। मग आता इतपत आले की आपण गॅस बंद करूया। आणि थंड झाले थोडा राजमा, बघा किती छान तयार झालाय राजमा मसाला। रेसिपी आवडली तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। बाय बाय।